हर्षवर्धन सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या गुंगी गुडिया टिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला। बीड दौऱ्यातील एका पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार शांत बसल्याचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने हा शब्दप्रयोग केला होता। सकपाळांनी सुरुवातीला टीकेचं समर्थन करत इंदिरा गांधींवरही विरोधकांनी अशी टीका केली होती असा संदर्भ दिला। मात्र आता त्यांनी या टीकेवर खेद व्यक्त केला। मात्र खेद व्यक्त करण्यासाठी सुनेत्रा पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकला नसल्याचं ते म्हणाले। आमची टीका सुनेत्रांनी भविष्यात खोटी ठरवावी असंही सकपाळांनी म्हटलं। मी या दरम्यानच्या काळात सुनेत्राजींना फोन लावण्याचा देखील प्रयत्न केला पण माझा त्यांच्याशी संवादही होऊ शकला नाही की हा गैरसमज आहे, याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण कृपया घेऊ नका। ही एक खेळकर आणि थोडी राजकारणातली सभ्यतपणा जो आहे हा जोपासला पाहिजे या मताचा मी निश्चित आहे। आणि हे सगळं सांगताना मला आपल्याला हेही सांगू द्या की बारामतीची पोटनिवडणूक होत असताना याच उपमुख्यमंत्री महोदयांनी 5 वेळेस माझ्याशी संपर्क साधला। मी 5ही वेळा त्यांच्याशी अत्यंत सभ्यतेने आणि एक चांगला संवाद झाला। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे, त्यामुळे खरंच ज्यांनी कुणी ती टीका केली असेल ते अत्यंत चुकीची आहे, त्याचा निषेध करण्यासारखं आहे। आणि त्यामुळं असं कुणीच महिलांच्या बाबतीमध्ये कुणीच कुठल्याच पक्षाने करू नये। 100% त्यांनी दिलगिरी व्यक्त करा, माफी मागण्यापेक्षा माफी मागणार नाही पण नक्कीच चुकीच्या शब्दाच्या बाबतीमध्ये त्यांनी निश्चित प्रकारच्या बाबतीमध्ये त्यांचा विचार करावा। सुनेत्रा पवारांवर झालेली गुंगी गुडिया टीका योग्य नव्हती, याबाबत मी काँग्रेस नेतृत्वाशी बोलले आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। केंद्रातली काँग्रेस आणि स्थानिक काँग्रेस यांच्यात मतमतांतर असल्याचं सुप्रिया सुळेंनी आपल्या पत्रकार परिषदेत अधोरेखित केलं। सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं। मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते। त्याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसने त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोण टीम आहे स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे। हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही। महाराष्ट्रातली काँग्रेस आणि देशाची काँग्रेस ह्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत आणि केंद्रातल्या काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली की कुठल्याही महिलेबद्दल कशाला आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल असं का बोलावं। टीका करायला मराठी भाषामध्ये खूप ताकद आहे। आता बातमी मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची। तुळजाभवानीच्या दर्शनानं मनोज जरांगेंनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली। पुन्हा जरांगेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। मराठा